नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोड विथ भाग्यश्रीमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कंपायलर आणि इंटरप्रिटरमधला डिफरन्स। तर कंपायलर काय करतो, तुमची जे लँग्वेजमध्ये प्रोग्राम राईट केलेला आहे त्या लँग्वेजचा प्रोग्राम मशीन कोडमध्ये किंवा तो ट्रान्सलेट करतो कोडला। ठीक आहे, मशीनला समजेल या भाषेत तो ट्रान्सलेट करतो, त्यासाठी यूज करतो कंपायलर आणि इंटरप्रिटर। तर कंपायलर आणि इंटरप्रिटरमधला मेन जो डिफरन्स आहे तो आपण पाहूयात। तर कंपायलर काय करतो, एंटर प्रोग्राम ॲट वन्स, तो एकदाच सगळा प्रोग्राम रीड करतो आणि त्याला पूर्णपणे ट्रान्सलेट करतो। ठीक आहे, तसं इंटरप्रिटरमध्ये काय होतं, सिंगल लाईन और सिंगल स्टेटमेंट तो रीड करतो, परत त्याला कंपायलर इंटरप्रिटर करतो, तो लाईन बाय लाईन एक्झिक्युशन करतो। आणि कंपायलरमध्ये पूर्ण प्रोग्राम एकदाच होतो, म्हणजे तुम्हाला एरर ह्या ज्या आहेत पूर्ण कंपायलेशन किंवा पूर्ण प्रोग्राम रीड केल्यानंतर त्याला ट्रान्सलेट केल्यानंतरच तुम्हाला एरर शो करणार आहे। तसं इंटरप्रिटर जेव्हा तुम्ही यूज करता त्यावेळेस एक लाईन जर रीड केली आणि त्याच लाईनमध्ये जर तुमची एरर असेल तर तो प्रोग्राम तिथे स्टॉप होतो, तिथली एरर दाखवतो, पुढचा प्रोग्राम म्हणजे पुढची लाईन तो रीडच करत नाही किंवा लाईन बाय लाईन पुढे जातच नाही तो। ठीक आहे, आउटपुट ऑब्जेक्ट कोड एक्झिक्युटेबल फाईल। तर कंपायलरनी जर प्रोग्राम ट्रान्सलेट केला रीड केला तर त्याच्या आउटपुटमध्ये काय येतं, ऑब्जेक्ट कोड फाईल क्रिएट होती। तसं इंटरप्रिटरमध्ये नो इंटरमिजिएट फाईल, इंटरप्रिटरमध्ये फाईल कोणतीही क्रिएट होत नाही। त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे पायथॉन हा लाईन बाय लाईन एक्झिक्युट, आणि याचंही बेस्ट एक्झाम्पल तर सी लँग्वेज आहे। स्पीड कसं आहे एक्झिक्युशनचं, फास्ट आहे। कंपायलरमध्ये स्पीड हा फास्ट असतो आणि इंटरप्रिटरमध्ये एक्झिक्युशन हे स्लो असतं। ठीक आहे, तर डिबगिंग हार्डर आहे, कंपायलर यूज करतो तेव्हा डिबगिंग हार्डर असतं। इव्हन जर तुम्ही फक्त 10 लाईनचा कोड राईट करताय, ओके, तुम्हाला एरर समजत आहेत, 100-200 लाईन्सचा कोड आहे आणि तो एकदम कंपाईल होतो आहे आणि तुमच्यासमोर मग जर त्या कोडमध्ये जितक्या एरर असतील तितक्या तुमच्यासमोर येतात, सो तुम्हाला ते डिबगिंग करायला खूप अवघड जातं। दॅट्स वाय दिस पॉईंट हार्डर, एरर शो आफ्टर फुल स्कॅन, हिअर एरर शो लाईन बाय लाईन। इथे इझियर काय आहे तर एक लाईन एक्झिक्युटली तुम्हाला एरर असेल तर तिथेच शो करतो, दुसरी लाईन झाली तर तिथे एरर असेल तर तिथेच शो करतो, म्हणजे एक एक लाईनचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करत जातो। तर इथं कंपायलरमध्ये काय होतं, फुल स्कॅन करून सगळे एरर, तुम्हाला जर एवढं एरर पाहिलं तर डिबगिंग हार्ड जाते, भीती वाटते। स्टार्टिंगला जे करतात यूज किंवा जे नवीन आहेत, फ्रेशर आहेत सी प्रोग्रॅमिंगमध्ये, त्यांना खूप भीती वाटते, अरे बाप एवढे एरर आले। तर इंटरप्रिटर इझी आहे आणि याचा यूज केस म्हटलं तर सी आणि CPP, आणि याचं इंटरप्रिटरचं एक्झाम्पल मी आत्ता सांगितलं तुम्हाला, पायथॉन आणि रुबी। जर हे बेस्ट एक्झाम्पल आहेत तुमच्या कंपायलर आणि इंटरप्रिटरसाठी। तर याचं जर रिअल लाईफ एक्झाम्पल आपण पाहिलं की तुमच्या मॅडम किंवा कोणी तुमचे शिक्षक असतील, ती तुमची पूर्ण एक्झाम तुमचं पूर्ण 3 तासाचा पेपर झाल्यानंतरच तुमचं ॲनालिसिस होतं, तुमचा पेपर चेक होतं, हे फायनल ॲनालिसिस झालं। त्याआधीच्या तुमच्या टेस्ट घेतल्या जातात, मग एक टेस्ट झाली ती चेक केली, दुसरी टेस्ट झाली ती चेक केली। तर याचं एक्झाम्पल म्हणजे कंपायलेशन काय, पूर्ण इयरचं ॲनालिसिस म्हणजे तुमची फायनल एक्झाम, आणि तुकड्या तुकड्यांमध्ये जे लाईन बाय लाईन म्हणतो तर ते टेस्ट 1 टेस्ट 2 टेस्ट 3, तर त्याचं एक्झाम्पल म्हणजेच इंटरप्रिटरचं एक्झाम्पल तुमच्या टेस्ट 1 टेस्ट 2, आणि फायनल एक्झाम म्हणजे तुमचं कंपायलर, तुमचं वर्षभराचं सगळं ॲनालिसिस एकदाच होतं। ओके, दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ रिअल लाईफ फॉर कंपायलर अँड इंटरप्रिटर। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।